उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक 28 मे रोजी 3.5 लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा संपन्न झाली आहे। दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या कथेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील डोंगराळ परिसरात राजेंद्र पाटील परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिव महापुराण कथेचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले। यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की दुधनाळ या भूमीत शिवतत्वाचा विशेष अंश आहे। 33 कोटी देवतांमध्ये महादेव सर्वश्रेष्ठ आहे। महादेव अत्यंत उदार असून भक्तांच्या प्रत्येक भावनेला प्रतिसाद देतात। ते पुढे म्हणाले की मनुष्य जीवनात शरीरातील 11 इंद्रियांपैकी मुख, कान आणि डोळ्यांवर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। या 3 गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तर जीवन यशस्वी होते। भक्तीमध्ये देवापेक्षा भक्त मोठा असतो। भक्तांमध्ये देवाला शांत करण्याचं सामर्थ्य असतं। यावेळी त्यांनी भगत बिना तो कुछ भी नहीं है तसेच जल्दी से आओ भोला धीरे से बुलाओ ही भजने सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमास धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, आमदार प्रवीण स्वामी, भाजप युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, उमरगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, शिवसेना उबाटा युवा नेते अजिंक्य पाटील, भाजपा नेते प्रकाश भाऊ आष्टे, पंचायत समिती सदस्य दगडू पाटील, बजरंग दादा जाधव, आयोजक राजेंद्र पाटील, विकास पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, बसवराज अनंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब पाटील, प्रोबेशनरी डीवायएसपी अमर मोहिते, वर्चना युवराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात आयोजक राजेंद्र पाटील आणि परिवाराच्या हस्ते शिवपुराण पूजनाने करण्यात आली। तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अरविंद पाटील निलंगेकर, किरण गायकवाड, शहाजी चालुक्य, आमदार प्रवीण स्वामी, अजिंक्य पाटील तसेच कासार शिरसी येथील गुरे आणि पाटील परिवाराच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी तिन्ही भव्य पेंडालसह बाहेरील परिसरही भाविकांनी गच्च भरला होता। महिला आणि पुरुष भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। अंदाजे 3.5 लाख भाविकांनी कथेला उपस्थिती लावल्याचं आयोजकांनी सांगितले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमारे 2000 महिला आणि पुरुष स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आणि वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी उमरगा पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भाविकांसाठी सकाळी आणि सायंकाळी प्रत्येक 1 लाख लोकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, दुधनाळ, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।